कुठे अहो ती मुलगी गेली ना आतमध्ये. किचन मध्ये नॉट अलाउड. अहो मी ओळखतो तिला. नाही परमिशन आहे तुम्हाला आत जायला. ओके एक्सक्यूज मी. बोला सर. ती मुलगी गेली ना आता ऑर्डर घेऊन. तिला मी बहुतेक ओळखतो. तुम्ही सांगू शकाल का ती कोण आहे एक्झॅक्टली? अरे बापरे, आता जर ही वेट्रेस कोण आहे याचा छडा जर याने इथल्या इथे लावायचं ठरवलं तर मी आहे हे उघड होणार. सॉरी सर, मी माझ्या स्टाफची अशी माहिती देऊ शकत नाही तुम्हाला. तेव्हा मला जस्ट कन्फर्म करायचं आहे. कॅफे संपले की तुम्ही बाहेर भेटून बोला आणि आमची पॉलिसी फास्ट स्ट्रिक्ट आहे म्हणून तर क्वालिटीसाठी आमचं नाव आहे. तुम्ही तुमच्या टेबलवर जाऊन बसा. ओके. हॅलो दिवेकर, तुम्ही निघाला नाही येत ना अजून? आय एम सॉरी, प्लीज निघू नका. कारण काय आहे, माझं एक खूप इम्पॉर्टंट काम आहे आता. आपण आजची मीटिंग उद्या शिफ्ट करूयात का? हा, तसं मी सानिकाशी कोऑर्डिनेट करतो. नो प्रॉब्लेम, थँक्यू अँड सॉरी. त्यात या गावला जर रेड हँडेड पकडायचं असेल तर मला ताबडतोब घरी जायलाच हवं. ती जर घरी नसेल तर इथे असलेली मुलगी डेफिनेटली खरेच असणार. आणि मीटिंग कॅन्सल केली म्हणजे हा नक्कीच घरी जाणार. आणि आत्ता जर हा घरी गेला तर मी घरी नसेन याची खात्री पटेल की मी कॅफेत होते म्हणून. मला काहीही करून वेळेत घरी पोहोचलं पाहिजे. माझं आजचं काम मी पूर्ण केलंय सर. म्हणजे माझ्या बहिणीचं टार्गेट पूर्ण झालंय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता पैसे द्याल ना? हो. मला आता घाई आहे. तुम्ही काजल खरे हिच्या पत्त्यावर पैसे पाठवाल का प्लीज सर? हरकत नाही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. त्यात या गाव इथे नाहीये म्हणजे डेफिनेटली ती कॅफेमध्येच होती. मी तिचे डोळे बरोबर ओळखतो. तुम्हाला फसवूच शकत नाही. पण ती तिकडे काय करत होती? नाही मी शोधून काढणारच. आता कसं पकडतो बघाच. तू इकडे? चांदेकर काय आहे? इथे खोलीत आल्यावर कसला फोन करतोस मला? काय प्रॉब्लेम आहे? का इतकी आठवण येत होती तुला माझी? माझं कधीच खोटं बोलणार नाही, निदान माझ्याशी तरी. हे असं कसं झालं? काय झालं? बरं वाटत नाहीये का तुला? जस्ट शट अप. तू इकडे कशी? हा काय प्रश्न आहे? इथेच तर असते मी. म्हणजे तू इकडे काय करतेस? चांदेकर, आता अजून काय करणार इकडे? हे बघ, तुला खरंच बरं वाटत नाही का? तू बस बरं, आधी मला कळत नाहीये तू काय बोल. मला बसायचं नाही, आधी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. सांग. काय सांगू आता मी? मला तुझा प्रश्नच समजलेला नाही. इतकं गोंधळल्यासारखं बोलतोस आणि वागतोयस ना तू. गोंधळ तू घालतेस. हो बरं, गोंधळ मी घालते. पण काय गोंधळ घातलाय तो तरी सांग. ते बघ, तू नसत्या चौकशा थांबव आता. अरे नसत्या चौकशा तू करतोयस, मी तर तुझे कपडे घडी करतेय. माझा विश्वासच नाही. तू इथे आता जस्ट माझ्या आधी आलीस आणि हा सगळा सेटअप आहे, हे सगळं नाटक आहे. बरोबर आहे म्हणा तुझं. कसं पकडलं? आता सांग बघू. अरे मी खाली गेले होते ना, दाण्याचं कूट करायचं होतं गाजराच्या कोशिंबिरीसाठी. चांदेकर तुला सांगते, फ्रेश बनवलेलं दाण्याचं कूट असेल ना तर गाजर किसलेलं, त्याच्यावर थोडंसं मीठ, साखर आणि लिंबू पिळायचं. इतकी उत्तम लागते कोशिंबीर. मी दुपारीच सांगितलं होतं अंजूला गाजर आणून ठेव. मग म्हटलं आपणच जाऊन कोशिंबीर करावी, म्हणून मी खाली गेलो. गप्प बस ग जरा. मला तुझ्याकडून हे पाककलेचे धडे नकोयत आता. का? अरे घे ना धडे. मी तुला सांगते, तू मला आज सकाळी जसा व्हिडिओ कॉल केलास ना तसा व्हिडिओ कॉल कर. म्हणजे बघ, छान कुकिंग शिकशील. जसं तुला वाटतं ना की तू सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट आहेस, तसं ह्यातही परफेक्ट होशील. अरे ऐक माझं. अगं तू विषयाला फाटे का फोडतेस? अरे पण कुठला विषय ते तरी कळू दे ना मला. तू आत्ता तिथे होतीस आणि आत्ता इथे आहेस, या वाक्याला काहीतरी आगापिछा असायला हवा. मी मनकवडी नाहीये. तू 11 वेळापूर्वी कॅफेमध्ये होतीस, मी बघितलं तुला तिथे. कुठलं कॅफे? कसलं कॅफे? अरे लक्ष्मीपुरीतला कॅफे. तू काहीही बोलतोस चांदेकर. हे बघ, घरच्यांच्या सगळ्यांच्या पोटात जास्तीत जास्त घरचं जेवण जावं म्हणून तू इतक्या वेळा डबा विसरून सुद्धा मी स्वतः तुला डबा आणून देते. मग मी कशाला जाईन त्या कॅफेमध्ये खायला? तू काय तिथे खात बसलेली नव्हतीस? वेटरेसचं काम करत होतीस. चांदेकर अरे काय बोलतोयस तू? हे बघ, सकाळी उठल्यापासून मी इतकं काम करते. घरातला नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण सगळं मी करते, तू बघतोस. सकाळी व्हिडिओ कॉल केलास तेव्हा मी तुझी खोली आवरत होते, हो की नाही? आणि आता आलास तेव्हा मी तुझे कपडे घडी करते. आता तुझं असं म्हणणं आहे की हे सगळं सोडून मी कुठेतरी बाहेर जाऊन कॅफेमध्ये वेटरेसचं काम करत होते? कौतुक आहे मला. तुला असं वाटतं की मी सर्व गुण संपन्न आहे, क्षणात इकडे तर क्षणात तिकडे, तर तसं नाहीये. तुझा माझ्यावरच्या विश्वासाबद्दल थँक्यू, पण एवढी क्षमता नाहीये माझ्या आणि मला जादू येत नाही. हे बघ, तू असं गोल 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 बोलून मला गडवू शकत नाहीस. तुला दे. तू माझी ऑर्डर घेत होतीस आणि तुला कळलं मी आहे म्हणून तू घाबरलीस आणि नंतर तुझं तोंडही दाखवायला तयार नव्हतीस तू. चांदेकर, मला तू काय बोलतोस ना हेच कळत नाही. गोल 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 तू फिरवतोस. ही इकडे अशी होतीस, तिकडे होतीस, मला काहीही कळत नाहीये. कंटाळा आलाय मला तुझ्या या बोलण्यात. बस झाला आता. मी तुला शेवटचं विचारतोय, कॅफेमध्ये ब्लॅक कॉफीची ऑर्डर मी तुला दिली होती. अच्छा, कळलं मला. तुला कॉफी मिळाली नाहीये ना? अरे मग तसं स्पष्टपणे सांग ना. आत्ता घेऊन येते. जरा शांत बस, डोकं शांत कर. निदान सगळीकडे मी दिसायची तरी बंद होईल. अरे काही नकोय मला. इकडेच होती मग
तिकडे कॅफेमध्ये कोण होता? आता ही आधी अगाऊ मला सगळीकडेच दिसायला लागली की काय? सुटले बाई एकदाची. आता जर चांदेकरच्या तावडीत सापडले असते ना तर त्याने जीव नकोसा गेला असता. काय माणूस आहे हा? आता नुसती शंका आली आहे म्हणून एवढं बोलतो. त्याला जर खरंच कळलं की मी काय काय करते तर फाडून खाईल मला. माझ्या हातातून पेपर्स का काढून घेतलं? अरे सामानाची महिन्याची बिलं आहेत. आपण तुला यादी करायला शिकवू. ये बस. काय गमतीशीर भांडताय तुम्ही दोघं. काकी अगं गंमत काहीच नाही आहे यात. चांदेकर वाचले. ही कला तर सामानाच्या लिस्टचे कागद आहेत असं सांगत होती अद्वैतला. भुसभुशीत लागलंच आहे तर आता खाणायलाच पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत तेजस नेटवर्क शेअरबद्दल. BSNL कंपनीला आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर दिली आहे. मे महिन्यात BSNLनं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नेतृत्वाखाली कंसोर्टियमला 4G नेटवर्क उभारण्याची 15,000 कोटी रुपयांचं कंत्राट दिलं. तेजस नेटवर्क हा या कन्सोर्टियमचा एक भाग आहे. शुक्रवारी BSE कंपनीचा शेअर 1295.20 रुपयांवर होता. गेल्या 6 महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 67% वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाची शेवटची तिमाही कंपनीसाठी जबरदस्त राहिली आहे. या कालावधीत कंपनीत 1.47 अब्ज रुपयांचा नफा झाला, जे वार्षिक आधारांपेक्षा 168% अधिक आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि BSNL 1000 गावांमध्ये 4G सेवा आणण्यासाठी 15,000 कोटी रुपयांचा करार केला आहे. दोन्ही कंपन्या मिळून गावात हाय स्पीड इंटरनेट पुरवणार आहेत. तसेच जिओ आणि एअरटेलसाठी चांगला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आशियातील सर्वात मोठ्या IT कंपनीचा शेअर शुक्रवारी 4,389.95 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 29% वाढ झाली आहे. यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत तेजस नेटवर्क शेअरबद्दल. BSNL कंपनीला आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर दिली आहे. मे महिन्यात BSNLनं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या नेतृत्वाखाली कंसोर्टियमला 4G नेटवर्क उभारण्याची 15,000 कोटी रुपयांचं कंत्राट दिलं. तेजस नेटवर्क हा या कन्सोर्टियमचा एक भाग आहे. शुक्रवारी BSE कंपनीचा शेअर 1295.20 रुपयांवर होता. गेल्या 6 महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किमतीत 67% वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाची शेवटची तिमाही कंपनीसाठी जबरदस्त राहिली आहे. या कालावधीत कंपनीत 1.47 अब्ज रुपयांचा नफा झाला, जे वार्षिक आधारांपेक्षा 168% अधिक आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि BSNL 1000 गावांमध्ये 4G सेवा आणण्यासाठी 15,000 कोटी रुपयांचा करार केला आहे. दोन्ही कंपन्या मिळून गावात हाय स्पीड इंटरनेट पुरवणार आहेत. तसेच जिओ आणि एअरटेलसाठी चांगला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आशियातील सर्वात मोठ्या IT कंपनीचा शेअर शुक्रवारी 4,389.95 रुपयांवर व्यवहार करत होता. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 29% वाढ झाली आहे.